पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे शहरात चोरीचा थरार, सीसीटीव्हीत कैद झाली चोरी। घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांचा डल्ला, 10 तोळे सोने व लाखोंची रोकड गायब। धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गुलमोहर कॉलनी परिसरात चोरट्यांनी एका कॉन्ट्रॅक्टरच्या घरावर डल्ला मारत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोलर कंपनीचे संचालक उमेश मनोहर ठाकरे हे काही कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधत त्यांच्या घरात प्रवेश केला। घरातील कपाट फोडून चोरट्यांनी तब्बल 10 तोळे सोन्याचे दागिने, 2,03,000 रुपयांची रोख रक्कम तसेच सुमारे 12 बार चांदीचा ऐवज असा लाखो रुपयांचा माल लंपास केला। ही चोरीची घटना घरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपास सुरू केला। दरम्यान गुलमोहर कॉलनीसारख्या वस्तीच्या भागात दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। मुख्य संपादक जतीन बोरसे। माझं नाव जान्हवी उमेश ठाकरे। मी राहायला दत्त मंदिर गुलमोहर कॉलनी प्लॉट नंबर 2ला राहते। मी सकाळी 11 वाजता घरातून निघाली मेहेर गावी जायला प्रेत यात्रेसाठी आणि तिकडून मला 1:45 वाजता कळालं की माझ्या घरी घरफोडी झाली आहे। माझ्या आजूच्या बाजूच्यांनी मला फोन करून सांगितलं। मी आल्यावरती बघितलं तर माझी जेवढीही रोख रक्कम होती किंवा माझे जेही दागिने होते, काही ठेवणीची रक्कम होती तीही गेलेली आहे। मला म्हणजे बाकी सगळ्या पोलिसांनी वगैरे येऊन सगळी चौकशी केलेली आहे। पोलीस चौकशी झालेली आहे। पोलिसांना एकच विनंती आहे की जी पण माझी रक्कम गेली, जे पण माझ्या घरात घडलंय त्याची लवकरात लवकर चौकशी करावी आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर सापडावं हीच पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे। भर दिवसा 12 ते 1 वाजेच्या दरम्यान फार मोठी धाडसी चोरी झालेली आहे। साधारण 15 ते 20 लाखाच्या वर चोरी झालेली आहे। अतिशय परिसरातील नागरिक आमचे भयभीत झाले असून प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे। आता सदर आम्ही परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी मीटिंग घेणार असून प्रशासनाला आम्ही निवेदन देणार आहे। कारण आधी 2 ते 3 ठिकाणी हे चोर गेले असताना एका ठिकाणी शिरपूरकर डॉक्टरांकडे त्यांना तिथे म्हातारे बाबा असल्यामुळे तिथे त्यांचा चोरीचा प्रयत्न फसलेला आहे। त्याच्यानंतर आम्ही कॉलनीतले 5-6 सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आणि मग ठाकरे साहेबांकडे हे चोर आले आणि फार मोठी धाडसी चोरी झालेली आहे। सदर प्रमाणाने या चोरीच्या घटना आमच्या परिसरात वाढलेल्या आहे। आम्ही सर्व नागरिक मिळून आज प्रशासनाला उद्या सकाळी निवेदन देणारच आहोत। मागे एक बाजूच्या कॉलनीमध्ये एक लहान मुलीला एक बाई आणि एक माणूस येऊन चॉकलेटचं आमिष दाखवून ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी उचलून नेण्याचा प्रयत्न करत होते। आम्ही लगेच देवपूर पोलीस स्टेशनला आम्ही प्रशासनाला कळवलं आणि पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले होते। पण सदर ती व्यक्ती आणि ती बाई त्या ठिकाणी पसार झाले होते। फक्त आमचं एवढंच निवेदन आहे की दिवसाढवळ्यात चोऱ्या होणं म्हणजे फार हे अतिशय निंदनीय आहे आणि सर्व प्रशासनाला आमच्या नागरिकांतर्फे विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त गस्ती पथक वाढवून आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि नागरिकांना विश्वास द्यायचा हेच मी पोलीस प्रशासनाला आमच्या परिसरातर्फे मी निवेदन देतो। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि